या सामन्याला आता अनन्यसाधारण महत्त्व लाभलेलं आहे. यानंतर जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी आणि स्वर्गीय संतोष स्मृती जांभूलवाडी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रेडी राहा. ऑल इज सेट सामना सुरू होतोय. टीम बांगारवाडीने जिंकला टॉस. फिल्डिंगचा निर्णय, बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिले बोरलीला. ओपनिंग पेअर या मॅच मध्ये दाखल होते. आघाडीसाठी दाखल होत आहेत करण आणि त्यांची सोबत देत आहेत लाला. तर गोलंदाजीसाठी कवी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सामना सुरू होतोय. ऑल इज सेट. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3-2-1 लेट्स प्ले. यानंतर हा सामना काउंट करून 3 मॅचेस पेंडिंग आहेत. एक एक्स्ट्रा सामना जो नुकताच कव्हर झालाय ज्यामध्ये स्वर्गीय संतोष स्मृती जांभूलवाडीचा दमदार विजय, टफन, आडलक, पवन अँड ऑल टीम, दौलत अँड ऑल टीम, साई स्पोर्ट्स कळंपाडा. चांगलं क्रिकेट ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये तुमचंही राहिलं. अपकमिंग टुर्नामेंटसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट असतील. यावेळेला बॅटची कडा बॉल शॉट थर्डमॅनला निघाला. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झालेत. या वेलकम मायकल भाऊ उपस्थित झालेत. लेट पण थेट एंट्री. आपले सरचे स्वागत आहे. डॉट बॉलनं सुरुवात झालेली आहे. कवीकडे अधिकचा वेग आहे, अतिरिक्त गती या गोलंदाजाकडे आणि सध्या गतीनं पहिल्या बॉलवर त्यानं बॅटर करणला परास्त केलंय. डॉट बॉल. यावेळेला टॅप केल्या बॉल बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर थोडी मिसफिल्ड, पण एक सिंगल धाव मिळताना दिसेल. आता खातं खुलं होतंय. महत्वाच्या सामन्यात सिंगल धाबेसोबत सध्या डाव सुरू होतोय. धावफलकाचा शुभारंभ होतोय. निर्णायक सामना 3 षटकांची लढत आहे. जितक्या जास्त धावा श्री गणेश बोरलीकडून बनतील तितक्या जास्त क्षमतेनं आता गोलंदाजांना मात्र दुसऱ्या डावात तर रोखण्यासाठी सहकार्य मिळेल. पण या पहिल्या डावात धावा बनणं गरजेचं राहील. एक धाव धावफलकावर. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत सध्या लालाला. लेफ्ट बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला. त्याच कारणासह आता फील्ड पोझिशन मध्ये बदला होत आहेत. बरोबर 11:54 सामना सुरू झालाय. लक्ष असू द्या. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. कडाक्याची थंडी, हळूहळू थंडीचा जोर देखील वाढू लागलाय. पण जबरदस्त बॅटल्स सध्या क्रीडा रसिकांना एन्जॉय करता येतात. त्यावेळेला फुल टॉस बॉल. अपील हॅड आउट गॉन. पंचांकडून इशारा तर आलाय, पण एसीडीज बॅटचा संपर्क आलाय तेच सांगतायत पंच. तेच पंच कन्फर्म करतायत. एक धाव मिळताना दिसेल. चेंडू बॅटच्या संपर्कात येत असताना स्पष्टपणे पाहायला मिळाला. एसीडीज बॅट अँड देन पॅड. सेकंड सिंगल. धावसंख्या 2. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिलाय. निघालाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. पहिल्या षटकात कवीची जबरदस्त कामगिरी. डॉट बॉल पर्सेंटेज कमालीची वाढली आहे. सध्या धावसंख्या स्थिर. धावा स्थगित आपण बघत आहोत. 2 ऑन बोर्ड. 2 धावा धावफलकावर. यावेळेला कव्हर्स मध्ये कॅच पकडण्यात आलेली आहे. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. चांगला झेल संपादित होतोय. मैदान सोडावं लागतंय करणला. पहिला धक्का श्री गणेश बोरलीला. 2ला पहिला झटका. पहिला हादरा. नवीन बॅटर आता बॅटिंगसाठी कल्पेश दाखल होताना पाहायला मिळतात. करण स्वस्तात बाद झालाय. मागच्या मॅच मध्ये ज्याची जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली होती तो आता माघारी परततोय. पहिला अडथळा दूर केलाय तो गोलंदाज कवीनं. अवघ्या 2 धावा धावफलकावर. 2 ऑन बोर्ड. यावेळेला समोर लॉफ्टेड हिट. चांगलं टायमिंग. क्षेत्ररक्षक पण त्याच्या मस्तकावरती दस्तक निघाला बॉल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कल्पेशच्या बॅट मधून कडक हिट. कडक स्ट्रोक. सिक्सर. षटकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती फ्लाय झाली ती 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावर.
एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची झाले सांगता षटक आता सुरू होतं दुसरं. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होताना पाहायला मिळतात. भीमाशंकर एंड अर्थातच फॉरेस्ट एंड कडून नरेश. 5 चेंडूत अवघ्या 2 धावा कमीनं खर्च केल्या होत्या पण निर्णायक शेवटच्या बॉलवरती आलेला सिक्सर. आठ धावा धावफलकावर पहिल्या षटकांती. पहिल्या षटकाला जबरदस्त फिनिशिंग टच दिलाय तो गोलंदाज कबीरच्या विरोधात कल्पेशनं. आता षटक सुरू होते दुसरं. लेफ्ट बॅटर लाला सध्या खेळतायत स्ट्रायकर एंडला. यावेळेला फुल टॉस रेड बॅटनं समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल अधिक काही नसेल. सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 9 ऑन बोर्ड 9 धावा धावफलकावर. यावेळेला टॅप केल्या बॉल ओव्हर द बॉलर हेड. एक सिंगल धाव हवी आहे आणि ते आता मिळताना दिसेल. बॅक टू बॅक सेकल सिंगल. सलगची दुसरी एकेरी धाव. धावसंख्या धावफलकावर 19 अंकी झाली ती 10. 10 ऑन बोर्ड. उद्या मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न 10 संघ चौथ्या रजनीत इन ॲक्शन पाहायला मिळतील. पहिला सामना सागर 11 पारतले विरुद्ध विघ्नहर्ता जांभरुटे बी. दुसरा सामना जेब 11 जय बजरंग खांडेकर विरुद्ध देवगाव 11. साइडला दिशा दिले. बॅटच्या टो एंडला बॉल संपर्कात आलाय. हवं तसं टायमिंग नाही. फिल्डर आले थोडे फंबल. सेकंडचा कॉल पण नकार आता दिलाय. थ्रो चांगला आला. स्वतःला बॅक केले फिल्डरनं. गुड फिल्डिंग. ऑल्सो गुड थ्रो टुवर्ड्स विकेट कीपर एंड. सलगची तिसरी एकेरी धाव. तिसऱ्या सामन्यात जय गावदे स्पोर्ट्स वडवली विरुद्ध पवार 11 माल्यड आमने सामने असेल. चौथा सामना यजमान संघ जय गावदेव स्पोर्ट्स नगरडाबे विरुद्ध SR स्पोर्ट्स वडवली आणि पाचवा सामना जय गावदेव शास्त्रीनगर विरुद्ध आयांश 11 धानिवली. असे एकंदरीत 10 संघ उद्या इन ॲक्शन असतील. उद्या वेळेवरती शेड्यूल स्टार्ट होत आहे. बरोबर विहित वेळेच्या 10 मिनिटं अगोदर सर्व टीमची क्रीडानगरीत उपस्थिती हवी या लक्ष असू द्या. लाईन चांगली आहे. थोडा कमी गतीने टाकलाय बॉल. चांगली फ्लॅट दिली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा पडल्याबरोबर निघालाय बॉल थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. याचबरोबर कमबॅक होते. नरेशकडून जबरदस्त कामगिरी झालेली आहे. या षटकात 4 चेंडूत अवघ्या 3च धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. आणखीन एक चांगला बॉल. यावेळेला देखील चांगला लेग ब्रेक. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना बॉल निघालाय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. राऊंड विकेटनं रायटी बॅटरसाठी जो नॅचरल अँगल बनतो, जो नैसर्गिक कोण बनतो, त्याचा चांगला वापर सध्या करत असताना आपण बघत आहोत नरेशला. बॅक टू बॅक 3 सिंगल. बॅक टू बॅक 2 डॉट. आता शेवटचा बॉल. स्टेप आउट झाले. अर्ध्या विकेटवर टाकलाय. उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक रुबाबदार राजेशाही फटका कल्पेशच्या बॅटमधून. आणखीन एक बेधडक कडक सिक्सर. या षटकारासोबत ओव्हरची झाली आहे सांगता. दुसऱ्या षटकांची एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 17. 17 ऑन बोर्ड. गर्दी क्रीडा रसिक अजूनही फार मोठ्या गर्दीनं उपस्थित आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. दोन षटकात 17 धावा बनलेल्या आहेत. चला नेक्स्ट मॅच. टॉससाठी रेडी राहावं लागेल. जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय संतोष स्मृती जांभूलवाडी. धनु गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. लालाकडे स्ट्राईक असेल. 2 षटकात 17 धावा बनलेल्या आहेत. निर्णायक तिसरं षटक. गोलंदाज तयार. धनु. पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न केला. डीप मध्ये फिल्डर मिड विकेटला आलेत. चांगलं बॅकअप. नॉस्ट्राकर एंडला ॲक्युरेट थ्रो. तोपर्यंत मिळेल ते अवघी एक सिंगल धाव. या सिंगल धावेसहित एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 18 ऑन बोर्ड. 18 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पार द्यान 30.
30 पेक्षा जास्त धावा धावफलकावरती बनवाव्या लागतील, कारण समोर चॅलेंज तगडे आहे. टीम बांगरवाडीचं हे देखील विसरून चालणार नाही. रनवे मध्ये आलाय थोडा व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल डेड बॉल. 18 धावा धावफलकावर. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. धनु या वेळेला ऑफसाइडला गॅप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर उपस्थित झालेत. चांगला स्ट्रोक होता. फिल्डिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. मिळेल ते अवघी एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काहीही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोर सध्या आपण बघत आहोत 19 ऑन बोर्ड. 19 धावा सध्या धावफलकावर. या वेळेला अपील अँड गॉन. फलंदाज बाद. LBW लेग बिफोर विकेटचे शिकार. लाला माघारी परततोय. क्लिअर प्लंप. बरोबर पंचांनी कात्रीत पकडलंय. महत्वाची विकेट. मोठा हादरा, मोठा झटका. 19 ला दुसरा फलंदाज माघारी. बीमर बॉलचा सिग्नल आलेला आहे. बीमर बॉल. एक अतिरिक्त धाव. यावेळेला ड्राइव्ह केलं समोर. फ्रीट बॉल. मात्र मोठा स्ट्रोक खेळता आला नाही. एक सिंगल धाव आता मिळताना दिसेल. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दबाव टाकला फिल्डरवर. थ्रो चांगला आलाय आणि आता धावचीत धावबाद फलंदाज झालेत की नाही त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. टीव्ही अंपायरची मदत आता घ्यावी लागेल. येस, इट इज गॉन. क्लिअर गॉन. जवळ 1 ते 1.5 फूट बॅट दूर होती. फलंदाज बाद होतोय. 1+ विकेट. जॅमसर काम फिट आहे. कल्पेश धावची धाबा 2 माघारी परत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. नवीन बॅटर आता बॅटिंग साठी दाखल होत आहेत. सोमनाथ. लाईन पाहावी लागेल. सिटीज व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाव आता मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धावेसहित सध्या धावसंख्या 23-23. अपील अँड गॉन. आणखीन एक फलंदाज होतोय बाद आणि लागलाय मैदानावरती. षटक समाप्तीचा इशारा आहे असं वाटलं. फलंदाज बाद आहेत की काय, पण डाव मात्र संपलाय. डॉट बॉल आलाय. सो पहिल्या डावांती बनल्या गेल्या त्यात 23 धावा आणि विजयासाठी आता 24 धावेची आवश्यकता असेल. टीम बांगरवाडीला चला ओपनिंग पेअर रेडी करावी लागेल लगेचच.
कॅप्टन्स उपस्थित व्हा. यानंतर होणारा सामना जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय संतोष स्मृती जांभूलवाडी हे दोन संघ आमने सामने असतील. विनायकजी गोरे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. चला कॅप्टन रिपोर्टिंग करा. चला टॉस कव्हर होतोय. स्वर्गीय संतोष स्मृती जांभूलवाडी आणि त्यांच्या विरोधात जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी. चला गिरीश सर टॉस जिंकलाय. निर्णय बॅटिंगचा असेल आय थिंक. चला ओपनिंग पे रेडी करा कवी अँड ऑल टीम. बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय स्वर्गीय संतोष स्मृती जांभूलवाडीनं. फिल्डिंगसाठी रेडी राहावं लागेल जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी. चला ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे. सलामीवीर मैदानात दाखल झालेत. माधव आणि त्यांची सोबत देतोय सुरेश. तर गोलंदाजीसाठी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात हरिदास बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सामना सुरू होतोय. निर्णायक लढत. 3 षटकात माफक 24 धाब्याची आवश्यकता. यातून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. पहिला बॉल सुरुवात झाली आहे ती डॉट बॉलनं. फुलटॉस आणि फुलटॉस वर मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर उपस्थित पण जजमेंट खराब. बॉल दोन्ही पायांमधून फरार होतोय. विकेट सीमारेषेच्या बाहेर. माधव यांच्या बॅटमधून येतात या निर्णायक महत्वपूर्ण लाभदायी शुभदायी 4 धावा. वेलकम बाउंड्री. या चौकारासोबत सध्या खातं खुलं होतं टीम बांगारवाडीचं. 4 धाब्यासोबत फलकाचा शुभारंभ होतोय. सोळा बॉल आता 20 धाब्याची आवश्यकता. या चौकारानं वैयक्तिक खातं खुलं होतंय महादूचं. तर डाव सुरू होतोय टीम बांगारवाडीचा. कॅच पकडाव्या लागतील. या वेळेला टॉपेज बॉल बेट शॉर्ट फानलेगच्या डोक्यावरून निघालाय बॉल. लक फॅक्टर होतो रन. लॉक स्टॉप रिझनला आणखीन एक लकी 4 चौकार. प्रेक्षक ब्लॅक स्क्रीनच्या समोर आहेत. विनंती मित्रांनो थोडं बाजूला व्हा कारण फिल्डर्सला व्यत्यय निर्माण होतोय. सिरीज थँक्यू. ऍक्सिडेंट देखील नाकारता येऊ शकत नाही कारण फिल्डर बॉलचा पाठलाग करत होते. टकराव देखील झाला असता. त्याच दृष्टिकोनातून आपण थोडं बाजूला व्हा. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या 8. यावेळेला समोर डाऊन द ग्राउंड. चांगला स्ट्रेट ड्राईव्ह.
लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित, चांगलं बॅकअप मिळेल ते एक सिंगल धाव. सिंगल धाबे सहित सध्या एकूण धावसंख्या दाफलकरवरती अंकित झाली आहे ती 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकावर. यावेळेला झेलची संधी बनली आहे, कॅच ड्रॉप. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, पण आता एका धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. गोलंदाज करेल तर काय करेल हा प्रश्न आता उपस्थित झालाय. दोन्ही बॅटरच्या कॅचेस ड्रॉप होत आहेत. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे कमी आहे. अशा पद्धतीनं या सामन्यात फिल्डिंगचं स्टँडर्ड जपावं लागेल टीम श्री गणेश बोर्लीला. इगतपुरीवरून फार दूरवरचं अंतर कापत स्पर्धेत हा संघ संमेलित झालाय. यावेळेला टॉप एज, आता बॉल हवेत, झेलची संधी, विकेट किपर जज करतोय आणि अखेर पहिला धक्का आता दिलाय तो गोलंदाज हरिदासनं. फलंदाज बाद, महादूला सोडावं लागतंय मैदान. पहिल्या षटकांती 10 ला पहिला झटका टीम बांगरवाडी क्रिकेट संघाला. फर्स्ट विकेट गोज डाऊन. षटक सुरू होते. दुसरं नवीन बॅटर बॅटिंग करता दाखल होत आहेत. सचिन आता नियुक्त होत आहेत बॅटिंगसाठी. आर्मी मॅन आहेत, भारत मातेची सेवा करत आहेत, पण आता टीमसाठी महत्वाच्या स्थितीला टॉप ऑफ द ऑर्डर तिसऱ्या क्रमांकावरती त्यांची वर्णी लागलेली आहे. गोलंदाजीसाठी पाहिलं तर करण दाखल होत आहेत. पहिला बॉल, अपील अँड आउट. क्लिअर प्लम्प, LBW, लेग बिफोर विकेटची शिकार. बरोबर पंचांनी कात्रीत पकडलंय. पायचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का आता बसतोय तो बॅटिंग करणारा टीम बांगरवाडी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद, क्लिअर अँड परफेक्ट प्लम्प. दुसरा धक्का, तो क्रशर यॉर्कर बरोबर पायावर जाऊन बॉल आदळलाय. आता बाद होतोय सुरेश. दोन्ही सलामीवीर माघारी परत आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर नवीन बॅटर आता नरेश दाखल होतोय. विजयासाठी 11 चेंडू, अजूनही 14 धावेची आवश्यकता. एनिथिंग कॅन आपण, काही घडू शकतं. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे अगदी शेवटच्या धावेपर्यंत, शेवटच्या विकेटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. आता समोर ड्राईव्ह केल्या, बॉल मिड ऑफ आतमध्ये, वॅकंट एरिया आहे. लॉंग ऑफला फिल्डर फार दूरवरून आले, एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल, पण एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. सिंगल पेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. सिंगल धाबे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत इन डबल डिजिट, डबल फिगर, 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 10 बॉल, आता 13 रनची आवश्यकता. यावेळेला खोला टाकलाय बॉल, क्रॉस बॅटर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द बॅटनं मिड विकेट, स्क्वेअर लेग झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही सचिनला. आणखीन एक डॉट बॉलची झाली. सांगता सध्या धावा संख्या स्थिर 11 धावा. 9 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी 13ची गरज. यावेळेला कमी गतीने टाकलाय बॉल, फसवा चेंडू होता, समोर ड्राईव्ह केलाय. फिल्डर उपस्थित झालेत. लॉंग ऑफ वरून, लॉंग ऑन वरून बॅकअप आलाय. रनआउटची संधी आणि त्या संधीचं सोनं. फलंदाज बाद होतोय रन आउटच्या स्वरूपात. आणखीन एक झटका आता लागलाय तो टीम बांगरवाडीला. मैदान सोडावं लागते नरेशला. OUT, इट्स आउट. आणखीन एक फलंदाज माघारी. नवीन बॅटर कवी आता बॅटिंग करता दाखल होत आहेत. सचिन असतील सध्या स्ट्रायकर एंडला. 8 चेंडू 12 धावा हे समीकरण. कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. या षटकात नियंत्रित कामगिरी झालेली आहे. गोलंदाजी करत असताना करणकडून 4 चेंडू अवघ्या 2 रन खर्च झालेले आहेत. एक वैयक्तिक तर एक सांघिक, अशा 2 सफलता या षटकात मिळत आहेत टीम श्री गणेश बोर्लीला. स्कोरबोर्डवर धावा संख्या 12. अजूनही विजयासाठी 12 धावेची गरज आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, चांगल्या लेंथवर, चांगल्या लाईनवर, चांगल्या टप्प्याने आणि चांगल्या गतीनं थेट निघाला यष्टी रक्षकाच्या हातात. आता 7-12ची आवश्यकता.
7-12चं समीकरण पाहायचं. या सामन्याचा 7-12 मात्र कुठल्या टीमच्या नावावर असेल. 7 बॉल 12. आणखीन एक चांगला बॉल बॅटची कडा घेत मागे आलाय. रनआउटची संधी बनली आहे आणि फलंदाज धाबाद. सचिनला मैदान सोडावं लागतंय. चुकीचं कॉलिंग आणि त्याचा मोबदला मैदानामध्ये मोजावा लागेल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आणखीन एक फलंदाज बाद. सामना आता शेवटच्या षटकात. 6 बॉल आवश्यकता 12 धावेची. करणने केली आहे लाजवाब कामगिरी. करणचा जबरदस्त स्पेल. अवघ्या 2 धावा देत असताना एक वैयक्तिक तर 2 सांघिक अशा एकंदरीत 3 फलंदाजांना या षटकात माघारी धाडलेलं आहे. आणि पहिल्या षटकात ती जी टीम फ्रंट सीट वर होती आता सध्या त्या टीमचं स्ट्रगल सुरू झालंय. 6 बॉल 12ची आवश्यकता. नवीन बॅटर आता किरण मैदानात दाखल होतोय. स्ट्रायकर एंडला कवी असेल. जबरदस्त रंगेल बॅटल. जबरदस्त रंगेला सामना नो डाऊट अबाउट दॅट वन. गोलंदाजीसाठी पाहिलं तर कल्पेशला आता इन्व्हाइट केलंय. महत्वाचा सामना निर्णायक सामना. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. त्याच कारणासह आता दोन्ही टीमसाठी हा महत्वपूर्ण सामना निर्णायक सामना. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा नियम आहे स्पर्धेचा. सो कुठल्याही प्राप्त परिस्थितीत आता 6 चेंडूत 12 धावा बनवाव्याच लागतील. पहिला बॉल कव्हर्स मध्ये उडवलाय. फिल्डर उपस्थित झालेत. चांगलं जजमेंट. वेल जज अँड इक्वली टेकन. मॅचची प्राइज विकेट. कवी कॉटबेनच्या स्वरूपात माघारी परततोय. मोठा झटका मोठा हादरा आता लागलाय टीम बांगरवाडीला. आशेचं किरण आता मावळतंय. 12ला 5वा धक्का. अर्धा संघ होतोय गारद. मॅच मध्ये इक्वेशन. 5 बॉल आता 12ची गरज. बॅटिंगसाठी नवीन बॅटर धनु दाखल होताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाची तितकीच जबरदस्त कामगिरी. चांगला झेल संपादित होतोय. अंडर फ्लड क्रिकेट प्रकाश झोतामध्ये तुम्ही क्रिकेट खेळतात. अशा पद्धतीच्या कॅचेस क्रुशियल कंडिशनला पकडणं गरजेचं असतं आणि सध्या क्षेत्ररक्षकाचं जबरदस्त समर्थन लाभतंय. चांगलं बॅकअप लागतंय ते बॉलर कल्पेशला. लाला होते स्वतः त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. 5 बॉल आता 12. यावेळेला फसवा चेंडू कमी गतीने टाकलाय. झेलची संधी. फिल्डर पुढे सरकलेत. लॉंग ऑन वरून कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल. नॉसला करेलला डायरेक्ट हिट तो देखील देता आला नाही. कॅचेस विन द मॅचेस. यापूर्वी क्षेत्ररक्षकाची वावा झाली होती पण आता महत्वाच्या शहराला हा साधा सोपा सहज जल सुटतोय. धरतीला दान होतोय. 2 रन्स तोपर्यंत सहजरित्या मिळताना दिसत आहेत. या 2 धावेसहित एकूण धावसंख्या दाखल करून अंकित झाली ती 14-14 ऑन बोर्ड. मॅच मध्ये आता विजयासाठी इक्वेशन. 4 बॉल आवश्यकता 10 धावेची. यावेळेला समोर ड्राइव्ह केल्या बॉल. फिल्डर आलेत. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. विकेट कीपर एंडला अॅक्युरेट थ्रो. रनआउटचा चान्स आणि आता थर्ड अंपायरची मदत मागितली. ते स्कोरलेग अंपायरनं. पुन्हा एकदा टीव्ही अंपायरचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. पायचा स्ट्रायकर एंडला धनु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना यशस्वीरित्या पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला की नाही परतला की नाही त्यासाठी आता थर्ड अंपायरची मागणी आहे. टीव्ही अंपायरची मदत आपण घेतोय. बॅट्समन इज सेफ. येस इट इज. या सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाखल करते अंकित होती 16 ऑन बोर्ड. 3 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी 3 बॉल मध्ये आता 8 रनची आवश्यकता. 3 बॉल 8 धावा. यावेळेला बॅटची कडा आणि फलंदाज बाद. उलटीच आउट. धनु माघारी परततोय. 16 वरती 6वा झटका 6वा हादरा आता लागलाय तो टीम बांगरवाडीला. मॅच आता अखेरच्या 2 चेंडूवरती 2 बॉल कंपल्सरी विजया करता 8 रनची गरज. 2 बॉल 8 धावा. चला नवीन बॅटर लगेचच नियुक्त करा टीम बांगरवाडी. सामना होता कुठे सामना आला कुठे. पहिल्या षटकात फ्रंट सीट वर होती टीम बांगरवाडी पण दुसऱ्या षटकात करणनं इकॉनॉमिकल कामगिरी केली. अवघ्या 2 धावा त्याच्या त्या निर्णायक दुसऱ्या षटकात खर्च झाल्या आणि या षटकात आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज कल्पेश.
नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होतोय किशोर. किशोरला आता बॅटमधून शोर दाखवावा लागेल. 2 बॉल 8 धावा अधिक सवेळा आता फलंदाजाकडे नाहीये. डोवराडा एन्काउंटर करूया मरो अशा परिस्थितीत हा सामना. जे काही करायचंय ते आता किशोरलाच करायचंय. किशोर कडून आता मात्र हुशार कामगिरीची अपेक्षा आहे टीम बांगरवाडीला. 2 बॉल 8 हा चेंडू आता निर्णायक आहे. हा बॉल मॅच डिसायडर असेल. 2 बॉल 8. या बॉलला यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न. संधी नाहीये फलंदाजाला धाव घेण्याचा प्रयत्न. आता फलंदाज रन आउट होतोय. आल्या पावली किशोरला मैदान सोडावं लागतंय. शेवटच्या बॉलवरती आता सामना. विजयासाठी आवश्यकता ती 1 बॉल आणि 8 धावेची. नवीन बॅटर आता सचिन ज्युनियर दाखल होता देसलीच. हळूहळू आता पराभवाच्या दिशेनं सध्या सामन्यात टीम बांगरवाडी. शेवटचा बॉल देखील आला डॉट आणि 3 षटकात अवघ्या 24 धाब्याचं टार्गेट जे सेट झालं होतं ते यशस्वीरित्या डिफेंड केलंय आणि दमदार विजय संपादित करत आता बक्षीस पात्र फेरीत दाखल होतोय टीम श्री गणेश बोर्ली. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन लाला अँड ऑल टीम श्री गणेश बोर्ली. टफ अँड हार्ड लक कवी अँड ऑल आर्मी टीम बांगरवाडी. चला हँडशेक करा आणि तदनंतरच तुम्हाला मैदान सोडायचंय. या चालू सामन्याचा सामनावीर पुरस्कार यानंतर आपण जाहीर करतोय. देतोय आपण मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड